काय नाही, टरबूज खातीये. खूप गरमी होती ना, उन्हाळा आलाय त्याच्यामुळं. हो का? हो, असं टरबूज खातीये. खूप टरबूज आहे. गोड आहे का? हा, मग मीठ टाका त्याच्यावर म्हणजे आणखीन गोड लागेल. खूपच छान टरबूज आहे. हे पहा. एकटीच खाती भाऊजे, नंदीला देते का? नाही ना, मला देत नाही ना, मला भांडून घ्यावं लागणार आहे बहिणीकडून. नाही, मी एकटीच खाणार आहे, मी कोणाला नाही देणार. आणि तुम्ही याची तुटी फुटी बनवू शकता. टरबूजाच्या सालींची याची तुटी फुटी बनते. एकाच जागेवर नाही जायचं. मग मी तुम्हाला नाही का नंतर नेक्स्ट व्हिडिओ जेवण करते दुसरं काय करणार आहे आता? प्या चांगलं, तांब्या पाणी बसवा चांगलं. सुनानी परत लेकीने स्वयंपाक केला, मग पोट भरतं ना. हा, खा चांगलं. काय काय खाल्लं तुम्ही आज? मी छानपैकी कारलं खाल्लं, ठेचा खाल्ला, परत काय खाल्लं अजून, घोसाळीची भाजी खाल्ली, छान टमाट्याची रस्सा भाजी खाल्ली. उन्हाळ्यात काही पण करा, काही पण करा. सगळ्यात जास्त मला कारलं. तुम्हाला आवडते का? कारलं का किती छान बनवले सुनबाईनी. घोसाळा पण असं डाळ टाकून छान बनवलंय. चांगली पुस फरशी, डाग बीग दिसलं नाही पाहिजे. हो, पुसते ना. तुम्ही भारीतलं महागाचं लिक्विड आणून द्या, मग बरं निघून जाईल बरोबर डाग वगैरे. आमच्या काळात काय लिक्विड वगैरे काही नव्हतं. आम्ही थोडासा निरमा टाकायचो त्याच्यामध्ये. निरमा टाकल्यावर आम्ही घसरून पडतो ना, मग काय करायचं? लिक्विडने नाही पडत का? लिक्विडने नाही पडत. मला तर नाही माहिती होली आता लिक्विड वापरते म्हणून. मग चांगलं महागातलं भारीतलं लिक्विड आणून द्या, पहा तुमची फरशी कशी चकचक करून देते. बाहेरीतले लिक्विड नसलं नाही निघत का? नाही, ते बघ तिथं डाग आहेत, डाग. खाल्लं नाही मी आज, त्याच्यामुळे निघत नाही येत ते मला. हो का बरं? खायचं ना पोटभर. आवडीची भाजी नव्हते काय? उन्हाळ्यात जेवणच जात नाही, काय करणार मग? मग फ्रुट्स खा, थंड राहा. हो, आताच खाल्लं टरबूज. असंच खायचं.